नमस्कार. कमीत कमी तुपाचा वापर करून लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असे हे डिंकाचे लाडू. पौष्टिक तर आहेतच, पण हे लाडू बनवायला खूप सोपे आहे आणि तोंडात टाकताच विरघळतात. इथे घेतलेले साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा एखादं साहित्य तुम्हाला याच्यामध्ये टाकायचं असेल तर तुम्ही तुमच्या मुलांसाठी नक्कीच टाकू शकता. सुरुवात करूया. इथे काजू 1 वाटी, बदाम 1 वाटी, प्रत्येकी 70 ते 75 ग्राम भरतात. सूर्यफुलाच्या बिया अर्धी वाटी 50 ग्राम भरतात. अक्रोड अर्धी वाटी 50 ग्राम. भोपळ्याच्या बिया पाव वाटी किंवा 3 ते 4 चमचे पोहे खायच्या चमच्याने, साधारण 50 ते 55 ग्राम. डिंक कुटून घेतला आहे पाऊण वाटी, 60 ते 65 ग्राम एवढं भरते. मखाना 2 वाटी 60 ते 65 ग्राम. खारीक पावडर अर्धी वाटी 60 ते 65 ग्राम भरेल. खसखस 2 चमचे. गव्हाचं पीठ आणि नाचणीचं पीठ हे प्रत्येकी अर्धी वाटी घेतलेलं आहे आणि साखरेचं प्रमाण तुम्हाला पुढे सांगते. यातलं एखादं जिन्नस तुम्हाला नसेल टाकायचं किंवा याऐवजी दुसरं टाकायचं असेल तर तुम्ही आवर्जून टाका. एकंदरीत किती तूप लागलं हे तुम्हाला मी शेवटी सांगते, पण कमीत कमी तुपात आपल्याला हे लाडू बनवायचे. सुरुवातीला पोहे खायच्या चमच्याने 7 ते 8 चमचे तूप घेतलेलं आहे. जर तुम्ही वाटीचं प्रमाण म्हणाल तर अर्धी वाटी हे तूप आहे. तर हे व्यवस्थित गरम झाल्यावरतीच यामध्ये मीडियम फ्लेमवरती किंवा लो टू मीडियम फ्लेमवरती डिंक टाकायचा आणि डिंकाला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. डिंक जर नीट तळल्या गेला नाही तर आपल्याला तोंडात थोडीशी इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे व्यवस्थित तळून घ्यायचं. थोडा वेळ लागला तरीही चालेल. डिंकामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस जास्त असतात, त्यामुळे हाडं आपले मजबूत राहतात. तसंच स्किन आणि केसांसाठी सुद्धा ते फारच फायद्याचे आहे. आणि त्याचबरोबर हे आपल्या शरीराला उष्णता देते. थंडीमध्ये उष्णता आपल्याला गरजेची असते आणि त्याचबरोबर इम्युन सिस्टीम सुद्धा खूप चांगली राहते. आता तळून घेतल्यावर एका ताटात काढून घेऊया थंड करण्यासाठी. आता काय झालंय की तूप आपलं शिल्लक राहिलेलं आहे. त्या तुपामध्ये अर्धी वाटी हे नाचणीचं पीठ आणि 3 ते 4 चमचे मोठ्या चमच्यानी गव्हाचं पीठ. तुम्ही एक तर संपूर्ण नाचणी वापरू शकतात किंवा संपूर्ण गव्हाचं पीठ वापरू शकतात. गव्हाचं पीठ हे थोडं बाइंडिंगसाठी वापरलं आहे, पण नाचणीचं पीठ आयर्न, कॅल्शियम आणि भरपूर अशा फायबर्सनी परिपूर्ण असते. हे पीठ व्यवस्थित तुपामध्ये खमंग भाजून घ्यायचं. तुम्ही पूर्ण नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकतात. नाचणीच्या पीठामुळे अशक्तपणा दूर होतो आणि अपचनाच्या सुद्धा तक्रारी दूर होतात आणि फायबर असल्यामुळे पोट हे भरल्यासारखं होते आणि वजन सुद्धा कमी होते. अशा भरपूर फायदे नाचणीच्या पिठाचे आहेत. त्यामुळे तुम्ही नाचणीचं पीठ इथे नक्की आवर्जून वापरा. कमी प्रमाणात वापरा, पण नक्की वापरा. त्यात आयर्न जास्त असल्यामुळे तुमच्या मुलांचं हिमोग्लोबिनचं किंवा तुमचं स्वतःचं हिमोग्लोबिनचा जर काही त्रास असेल, कमी जास्त होत असतील तर ते सुद्धा इथे नियंत्रणात येईल. इथे मी 1 ते 2 चमचे तूप टाकलं होतं आणि याला व्यवस्थित भाजून घेतलं. साधारण 7 ते 8 मिनिटं मला लागले आहेत. आता हे जे कढईला तूप लागलं आहे त्याचमध्ये मखाने भाजून घ्यायचे. मखाण्यांचे हे अनन्यसाधारण फायदे आहेत. मखाण्यांमुळे हाडं मजबूत होतात, शिवाय याच्यात अँटीऑक्सिडंट आहेत. गरोदर महिलांना सुद्धा हे जास्त प्रमाणात खायला सांगतात किंवा बाळंतिणी बाईला सुद्धा हे खायला सांगतात, जेणेकरून जे कॅल्शियम गेलेलं आहे ते आपल्याला मिळवण्यात बराचसा फायदा होतो. त्यासाठी जर लहान मुलांचे कुठलेही पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये मखाने आवर्जून टाका. मखाने भाजायला मला 5 ते 6 मिनिटं लागलेत. आता थोडंसं तूप घेऊयात, अगदी पाव चमच्यापेक्षाही कमी, आणि त्यामध्ये पिस्ता, काजू, बदाम, अक्रोड हे सगळं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला कमीत कमी तूप लागेल. अक्रोड, पिस्ता, काजू, बदाम याचं विशेष महत्त्व तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. गरज पडल्यास अगदी थोडंसं तूप टाकून त्यामध्ये काजू, बदाम सुद्धा व्यवस्थित भाजून घ्या. साधारण 3 ते 4 मिनिटं लागतील. आता तूप टाकायचं नाही आणि साधारण त्याच तुपामध्ये भोपळ्याच्या बिया भाजून घेऊ. भोपळ्याच्या बियामध्ये सुद्धा आयर्न, मॅग्नेशियम, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतात. त्याचप्रमाणे सूर्यफुलाच्या बियाही तेवढ्याच पौष्टिक असतात. त्यानंतर ते भाजून झाल्यावरती थोड्याशा तुपामध्ये खारीक पावडर साधारण 3 ते 4 मिनिटं भाजून घ्यायची. बाकीचे जिन्नस सुद्धा 3 ते 4 मिनिटच भाजून घेतले होते. लो टू मीडियम फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर सुद्धा तुम्ही भाजू शकतात, पण खारकेची पावडर ही लो फ्लेमवरतीच भाजा. बाकीचे जिन्नस तुम्ही मीडियम फ्लेमवर भाजले तरी सुद्धा चालते. डायबेटिक पेशंटसाठी तुम्ही साखर किंवा गूळ न टाकता खारकेचं प्रमाण वाढवू शकतात किंवा तुम्ही इथे पेंडखजूर सुद्धा भाजून त्याला मिक्सरला बारीक करून सुद्धा यामध्ये टाकू शकतात, जेणेकरून डायबेटिक पेशंट सुद्धा आवडीने हे लाडू खातील आणि त्यांना गोडवाही भेटेल. त्यामुळे आपली इम्युन सिस्टीम ही खूप चांगली राहते. आता घरातली 1 वाटी घेतली आहे, ज्यांनी आपण वरण वगैरे घेतो ती. त्या वाटीने जर डिंक तुम्ही तळलेलं डिंक मोजाल तर 3 वाटी हे डिंक होते. हे डिंकाचे लाडू आहे त्यामुळे डिंक जरा जास्त घेतलेलं आहे. सुरुवातीला मिक्सरमध्ये साखरी थोडी बारीक करून घेतली होती, त्यानंतर डिंक बारीक करून घेतलं होतं.
त्याचमध्ये खसखसी टाकून त्याला व्यवस्थित वाटून घेतलं होतं। आता त्याला तूप लागलं होतं, त्यामुळे त्यामध्ये नंतर मखाने बारीक करून घेतले होते। आता यामध्ये जे आपण नाचणीचं पीठ आणि गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा बारीक करून घ्यायचं आणि त्यानंतर काजू, बदाम, पिस्ता, भोपळ्याच्या बिया या सुद्धा बारीक करून त्याचं पावडर करून घ्यायचं। काही जिन्नस तुम्ही असे व्यवस्थित बारीक केले तर त्याला बाइंडिंग येते। आता यामध्ये तुम्ही जिन्नस कमी जास्त करू शकतात। आता इथे मी पिठी साखर घेतली आहे 1.25 वाटी, तुम्ही याऐवजी 1.25 वाटी गूळ घेऊ शकतात, पण मुलांना साखरेचा गोडवा कधी कधी जास्त आवडतो म्हणून। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे मिक्सर न वापरताच हाताच्या साहाय्याने याला व्यवस्थित मळून घेणार आहे। इथे अजिबात तूप टाकायची घाई करायची नाही। जर तुम्हाला असं कुठे वाटलं की तुपाची गरज भासत आहे तर सर्वात पहिले एक तर याला मिक्सरला फिरवून घ्या, नाहीतर 2 ते 3 मिनिटं याला थोडंसं भाजून घ्या मीडियम फ्लेमवरती, कारण याला आपण जे तूप वापरलं आहे ते थंडीमुळे थोडंसं गोठते। बाकी याला काहीच करायची गरज नाही। हाताच्याच गरमीने हे व्यवस्थित मळून होतात। हे मळून झाल्यावरती तुम्ही हातावरती हे थोडेसे असे गोल गोल फिरवायचे, म्हणजे याला चकाकी सुद्धा येते। एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते। साधारण याला सर्वात पहिला लाडू आहे हा तोडून दाखवत आहे। अजिबात कुठेच कडक झालेला नाही, सहज तुटतो आणि हाच लाडू तुम्हाला परत बांधून दाखवते। हा सेट झाल्यावरही असाच राहतो आणि चवीला खूप छान बनतो। लहान मुलं खरंच आवडीने खातील याला आणि एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा आपल्या स्टीलच्या डब्यात ठेवला तरी काहीच हरकत नाही। साधारण 1 महिनाभर आरामात टिकतो। मला साधारण इथे 200 ते 220 ग्राम तूप लागलेलं आहे, साधारण 1.5 ते 1.25 वाटी। शरीरातील विषारी पदार्थ काढायचं काम हे डिंक करतो। त्याचबरोबर डिंकाच्या लाडवाने शरीराला ऊर्जा मिळते आणि त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती सुद्धा आपली वाढते। गर्भवती महिलांसाठी डिंकाचे लाडू हे खूप आवश्यक असतात, कारण हे हाडं मजबूत करण्यास तेवढीच मदत करतात। त्यामुळे तुम्ही हे डिंकाचे लाडू एकदा नक्की करून बघा। लहान मुलं खरंच आवडीने खातील आणि तुम्ही यामध्ये साखरेऐवजी गूळ टाकू शकतात। नमस्कार।